दिस इज इंट्रोडक्शन सेशन. हा आपला एक डिजिटल मार्केटिंगचा इंट्रोडक्शन सेशन आहे. याच्यात आपण काय काय कवर करणार आहोत. तर फर्स्ट आहे डिजिटल मार्केटिंगचं इंट्रोडक्शन आहे. नंतर डिजिटल मार्केटिंग आपण का करतो त्याचे ऑब्जेक्टिव्स. नंतर डिजिटल मार्केटिंगचे मॉड्यूल्स. नंतर वेबसाईट म्हणजे काय, ब्लॉग म्हणजे काय, टाईप्स ऑफ वेबसाईट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट्स, आणि सिम्पल HTML वेबसाईट कशी बनवायची. तर हे आपण याच्यात कवर करणार आहोत. आता सगळ्यात आधी आपण बघूया मार्केटिंग म्हणजे काय. नॉर्मली आपण मार्केटिंग म्हणजे सेल्स, ॲडव्हर्टायझिंग, प्रमोशन याला आपण मार्केटिंग समजतो. पण मार्केटिंग हे ॲक्च्युली मार्केट रिसर्च, मार्केट सर्वेपासून स्टार्ट होतं. त्यानंतर प्रोडक्टचं प्रमोशन केलं जातं, प्रोडक्टचे ॲडव्हर्टाइजमेंट केले जातात, आणि प्रोडक्ट्स आफ्टर सेल झाल्यानंतर कस्टमर फीडबॅक, कस्टमर रिलेशनशिप सगळं मेंटेन करण्यासाठी पण मार्केटिंगचा यूज होतो. तर सेल्स आणि ॲडव्हर्टायझिंग हे मार्केटिंगचे ॲक्च्युली सबसेट आहेत. आता इथे जी डेफिनेशन लिहिली आहे, मार्केटिंग कन्सिस्ट ऑफ मेनी ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग आयडेंटिफाईंग कस्टमर नीड्स, developing goods and services to satisfy those needs, communicating information about products to potential customers, logistic and distribution management, हे सगळं मार्केटिंगमध्ये इन्क्लूड केलं जातं. आता नेक्स्ट डेफिनेशन बघूया. मार्केटिंग इज द प्रोसेस ऑफ गेटिंग द पब्लिक एज्युकेटेड ऑन अँड एक्साइटेड अबाउट अन ऑर्गनायझेशन्स प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. आणि नेक्स्ट डेफिनेशन आहे, मार्केटिंग इज द प्रॅक्टिस ऑफ क्रिएटिंग इंटरेस्ट इन अ प्रोडक्ट और सर्विस अँड कन्व्हिन्सिंग पोटेन्शियल कस्टमर्स टू बाय इट. आता बघूया टाईप्स ऑफ मीडिया. कारण आपण मार्केटिंग जे करतो ते वेगवेगळ्या मीडियावर करतो. डिजिटल मार्केटिंग आलं, त्याच्या आधी ट्रेडिशनल मार्केटिंग व्हायचं. ते कशावर व्हायचं तर प्रिंट मीडिया. प्रिंट मीडिया म्हणजे ज्याच्यात न्यूजपेपर, मॅगझिन, फ्लायर म्हणजे बेसिकली पेपर. नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये टेलिव्हिजन, रेडिओ, टेप रेकॉर्डर, त्याच्यावर पण आपण ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग करू शकतो. नंतर आउटडोर मीडिया. आउटडोर मीडिया म्हणजे होर्डिंग्स, बलून्स, हे आउटडोर मीडिया झाले. आणि डिजिटल मीडिया म्हणजे इंटरनेट, कम्प्युटर, मोबाईल फोन आणि वेबसाईट्स. तर जेव्हा आपण डिजिटल मीडियावर मार्केटिंग करतो तर त्याला आपण डिजिटल मार्केटिंग म्हणतो. आणि ट्रेडिशनल मार्केटिंग जे करतो ते आपण प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आउटडोर मीडियावर करतो. आता डिजिटल मार्केटिंगची आपण जर शॉर्टेस्ट डेफिनेशन करायची असेल तर एनी मार्केटिंग एफर्ट ऑन डिजिटल मीडिया इज कॉल्ड डिजिटल मार्केटिंग. आता त्याचे काही उदाहरण घेऊया आपण समजण्यासाठी. समजा तुमच्याकडे एक सेकंड हँड बाईक आहे आणि ती तुम्हाला विकायची आहे. तर त्यासाठी तुम्ही त्याचा फोटोग्राफ वगैरे घेतला आणि OLX म्हणून जी क्लासिफाईड वेबसाईट आहे, फ्री क्लासिफाईड ॲडची, त्याच्यावर पोस्ट केलं. मग तिकडनं तुम्हाला फोन आणि इन्क्वायरी यायला सुरुवात होईल. आणि ती सेकंड हँड बाईक विकू जाऊ शकते किंवा विकली नाही जाणार. पण हा जो एफर्ट केला बाईक सेल करण्यासाठी त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. सेल नाही झालं तरी ते डिजिटल मार्केटिंग आहे. आता सेकंड एक्झाम्पल घेऊया. लॉकडाऊनमध्ये एका स्टुडंटला प्रोजेक्ट तयार करायचा होता, MCOMचा प्रोजेक्ट. तर त्यासाठी प्रोजेक्टसाठी सर्वे करावा लागतो आणि लोकांचे क्वेश्चन्स विचारून त्याचे यस नोमध्ये आन्सर घ्यावे लागतात. तर तो सर्वे फॉर्म आम्ही गुगल फॉर्मवर रेडी केला आणि थ्रू व्हॉट्सअप सगळ्यांना शेअर केला. मग काही लोकांनी तो फिलअप करून पाठवला. मग ते कॅल्क्युलेशन करून त्याचे आन्सर्स बघून ते पुढचं थिसिस किंवा प्रोजेक्ट रेडी केला. तर हा जो एफर्ट आहे हा मार्केट रिसर्चचा एफर्ट आहे यूजिंग डिजिटल मीडिया, म्हणून हे पण आहे डिजिटल मार्केटिंग. तर हे दोन एक्झाम्पलने तुमचं डिजिटल मार्केटिंग काय आहे हा कॉन्सेप्ट क्लिअर. आता आपण बघूया ऑब्जेक्टिव्स ऑफ डिजिटल मार्केटिंग. म्हणजे डिजिटल मार्केटिंग आपण का करतो. तर डिजिटल मार्केटिंगचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे लीड जनरेशन. आणि बाकीचे जे ऑब्जेक्टिव्स आहेत ते पण स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. ब्रँड अवेअरनेस, बूस्टिंग सेल्स अँड रिव्हेन्यू म्हणजे ब्रँडिंग करण्यासाठी, सेल वाढवण्यासाठी, एंगेजिंग विथ टार्गेट ऑडियन्स म्हणजे आपले जे कस्टमर असू शकतात त्यांच्याबरोबर एंगेज होणं, बिल्डिंग कस्टमर लॉयल्टी अँड रिटेन्शन म्हणजे कस्टमरला आपण जपून ठेवतो, त्याला लॉयल बनवतो. तर त्यासाठी जे प्रयत्न करतो ते पण डिजिटल मार्केटिंग थ्रू करू शकतो.
इम्प्रूव्हिंग कस्टमर सपोर्ट, म्हणजे कस्टमरला जो सपोर्ट दिला जातो प्रोडक्टसाठी तो पण डिजिटल मार्केटिंग थ्रू देऊ शकतो. जसं ऑनलाईन चॅट आहे किंवा ट्रबल तिकीट रेस करतात, तर हा कस्टमर सपोर्ट झाला. कंडक्टिंग मार्केट रिसर्च, म्हणजे एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये किती विकला जाईल किंवा कस्टमरला कोणत्या टाईपचा प्रोडक्ट पाहिजे, तर मार्केट रिसर्च करावं लागेल, तर त्यासाठी पण डिजिटल मार्केटिंग यूज करू शकतो. आता जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्याबद्दल बोलूया. लीड जनरेशनचा अर्थ होतो प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट असलेली लोक फाइंड आउट करणं, त्याला म्हणतात लीड जनरेशन, आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल फाइंड आउट करणं. तर लीड जनरेशनची जी टीम असते ते असे लोक फाइंड आउट करतात, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स गॅदर करतात आणि सेल्स टीमला देतात. नंतर सेल्स टीम त्यांना कॉल करते किंवा कॉन्टॅक्ट करते आणि त्यांना प्रोडक्ट सेल करण्याचा प्रयत्न करते. आणि जो सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे ब्रँड अवेअरनेस, त्यासाठी ब्रँडिंग म्हणून एक टॉपिक आपण कवर करूया. त्याच्यात आपण व्हॉट इज ब्रँडिंग, ब्रँड अवेअरनेस कसं करतात, ब्रँड डेव्हलप कसे करतात ते आपण बघूया.